गण्या भाऊ, इतकी गर्दी कसली रे? अरे जडमस्तकाच्या, आज आपला आदिवासी दिन नाही का? हो रे यार, मी तर विसरलंच होतो की. तू एक नंबर भुलकड आहेस राहुल्या. तुझ्या काहीच लक्षात नसतं. झाली चूक गण्या भाऊ, त्याला तर मी काय करणार. अरे पण एवढे मोठे बॅनर लावलेले आहेत मोठमोठ्याने, जय आदिवासी जय आदिवासी. लोक नारा देत आहेत. तुझं लक्ष कुठे आहे रे? काय सांगू तुला गण्या भाऊ, जेव्हापासून मी दारू पितोय ना, तेव्हापासून माझी मेमरी लो झाली आहे रे. अरे मग घुबडीच्या लेका, तू इतकी दारू का बरं ढोसतोस? अगोदर वाईट मित्रांची संगत सोडून दे, मग बघ तुझा कसा दिमाग चालतोय ते. गण्या भाऊ, मी नक्की प्रयत्न करेन. हीच अपेक्षा आहे बुवा तुझ्याकडून. अरे गण्या भाऊ, आदिवासी दिनाला आणखी कोण कोण बरं आलंय? अरे नीट बघ, तुला लगेच कळेल कोण कोण आलंय ते. बाबू, मामा, मामी आणि चिंगी पण आले रे. आईला पुरं खानदान आलंय की रे. ही चिंगी कोण रे? अरे माझ्या मामाची पोर आणि माझा आयटम, जिला मी एक झटक्यात पटवलं होतं. वा वा, काय सीन होता तो. ही चिंगी बरोबर तुझ्या लक्षात आहे रे. आणि आपला आदिवासी दिन? हो हो गण्या भाऊ, तेच तेच पुन्हा किती ऐकवशील. झाली चूक बुवा माझी, आता का तुझ्या पाया पडू. जय आदिवासी. जय हो. बघ बघ तुझा आयटम कसं नारा देत आहे ते. मग मी पण देईन किनारा. कधी? आदिवासी दिवस संपल्यावर? आदिवासी दिनांचा विजय असो, उशीर का होईना पण अकल आली बुवा तुला. वा गण्या भाऊ वा, आज तुझ्यामुळे मी आदिवासी दिवसाचा आनंद घेऊ शकलो. काय पोरी डीजेवरी नाचतात, आहा, मजा येऊ राहिली बुवा. अरे राहुल्या, आदिवासी दिवसाचा प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे, मजा लुटली पाहिजे, शिस्त आणि शांती पाळली पाहिजे. उगीच भांडणं तंडणं करून काय बरं उपयोग? त्यामुळे आपलीच बदनामी होते ना. बरोबर आहे तुझं गण्या भाऊ. हा जर प्रत्येकाने नियम पाळला तरच आपला खरोखर खरा आदिवासी दिन साजरा होईल. आणि कितीही डीजे लावले तरी काहीही उपयोग होणार नाही. गण्या भाऊ, हा कोणता बरं डान्स म्हणायचा? अरे हे ढोलक नृत्य आहे. याला तो रासे म्हणतात. आणि आपले आदिवासी बांधव खूप उत्साहाने नाचतात. मग त्यात माता भगिनी असतील, ओरीसोरी असतील, लहान अथवा मोठे सगळेच आनंद लुटतात हो. बरं, याविषयी आणखी माहिती दे ना यार. बस झाला आता राहुल्या, आपण आपल्या घरी जायला हवं. मला खूप भूक लागले हो. हो हो गण्या भाऊ, मला पण भूक लागली. चल मग. चल चल.